कारण की आपला येशू आपला येशू जन्मलेला आहे गायीच्या गवाणीमध्ये. येशूने आपल्यासाठी जन्म घेतलेला आहे. ठीक आहे, आपल्याला आपलं तारण करण्यासाठी परमेश्वराने जन्म घेतलेला आहे. म्हणून आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि सर्वजण यावेळेस आनंद करूया. देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि आपण यावेळेस सर्वजण आपले डोळे बंद करूया आणि परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये आपण बोलूया. आपलं अंतःकरण आज आपण परमेश्वरासाठी उघडूया. आपण सर्वजण यावेळेस आपल्या मनामध्ये प्रार्थना करूया. माझ्या बरोबर तुम्ही पण सुद्धा प्रार्थना करू शकता. धन्यवाद 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 देतो प्रभूजी तुझ्या नावाला. धन्यवाद देतो राजा. खरंच तू महान परमेश्वर आहेस प्रभूजी. तू महान परमेश्वर आहेस राजा की आज तू आमच्यासाठी त्या गायीच्या गवाणीमध्ये जन्म घेतलेला आहे प्रभूजी. हो प्रभूजी, खरंच तू आमच्यासाठी ती नम्र झालेला असते बाबा. हो प्रभूजी, तू कोणत्या राजमहालामध्ये जन्म न घेता प्रभूजी त्या गायीच्या गवाणीमध्ये जन्म घेतलेला आहेस प्रभूजी. तू स्वतः प्रभूजी आमच्यासाठी नम्र झालेला आहेस बाबा, कारण की आम्ही ती नम्रता शिकावी म्हणून. हो दे बाबा, खरंच धन्यवाद देतो प्रभूजी. आज प्रभूजी जे काही गीतं आम्ही गाणार आहे बाबा तुझ्या स्तुतीसाठी तुझ्या महिमेसाठी राजा, सहाय्य कर, मदत कर राजा. हो प्रभूजी, गाणाऱ्यांसाठी तू या वाद्यासह तू हो माझ्या राजा, सहाय्य कर, मदत कर प्रभूजी. या जागेभोवती तुझ्या दिवसात चुकून बंद असू दे राजा, सहाय्य कर, मदत कर. ही छोटीशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या गौरवी पवित्र नावात केली म्हणून तो आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण देवाच्या आराधनेमध्ये जाण्यासाठी गीत गाणार आहोत. क्या दिन खुशी का आया, क्या दिन खुशी का आया, रहमत का बादल छाया, दुनिया का मुंजी आया, हा 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 हालेलुया. तर आपण गीत गाणार आहोत.
जन्म घेतलेला आहे, म्हणून देवाचे आभार मानण्यासाठी आपण, देवाची महिमा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा गीत गाणार आहोत. आया है येशू आया है, खुशी आज शांती लाया है. आपण गीत गाणार आहोत. आया है येशू आया है.
माझ्या नावाने दोघी निवडणी गेल्या त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. ओ प्रभूजी, आज तू आमच्यामध्ये उपस्थित आहेस राजा. तू महान परमेश्वर आहेस प्रभूजी. या गाणाऱ्यांसाठी तू हो प्रभूजी, या वाद्यासह या जागे भौतिक कुंपण करू शकतो प्रभूजी. सहाय्य कर, मदत कर प्रभूजी. ही छोटीशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या गोळ्यांकडे नाव. आमेन. आपण पुन्हा एकदा देवाच्या आराधनेसाठी गीत गाणार आहोत. देखो पूरब में चमका एक तारा, जन्मा है यीशु हमारा. आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. त्याची आराधना, त्याची महिमा करण्यासाठी म्हणून मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आणि आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि पुन्हा एकदा गीत गाऊया.
तू बड़े मैं घटू, मेरे जीवन से महिमा तुझे मिलेगा. आपण स्वतःला आज नम्र करूया आणि आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला आपण उंच स्थान देऊया. कारण की आपला परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे, आपला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. म्हणून आज आपण परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये उच्च स्थान देऊया आणि आपण स्वतःला नम्र परमेश्वरापुढे बनवूया. म्हणून आपण आज परमेश्वरासाठी गीत गाऊया. तेरे नाम के लिए जिए हम, तेरे नाम के लिए जिए हम.
धन्यवाद 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 देतो प्रभूजी. खरंच तू महान परमेश्वर आहेस राजा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी, कारण की तू आमचं रक्षण करता, आमचा रोगमुक्त करणारा बाप आहेस प्रभूजी. आज प्रभूजी आमच्यासाठी तू त्या गायच्या गोठ्यामध्ये जन्म घेतलेला आहेस प्रभूजी, कारण की आमच्या पापांची क्षमा व्हावी प्रभूजी. आमच्यावरती जो पापाचा चिखल लागलेला आहे, जो मळ लागलेला आहे प्रभूजी, जो दाग लागलेला आहे प्रभूजी, तो दाग तू स्वच्छ करण्यासाठी, त्या दागापासून आम्हाला सोडवण्यासाठी तू प्रभूजी त्या गायच्या गोठ्यामध्ये जन्म घेतलेला आहे प्रभूजी. ओ देवा धन्यवाद देतो तुझ्या नावाला प्रभूजी. ओ देवा कारण तू आमच्यासाठी नम्र झालास प्रभूजी. ओ देवा धन्यवाद देतो तुझ्या नावाला की तू आमच्या पाप क्षमेसाठी ओ प्रभूजी या भूतलावरती आलेला आहेस प्रभूजी. ओ बाप्पा आज आम्ही तुझा हर्ष करतो प्रभूजी, तुझ्या जन्माचा हर्ष आज आम्ही करतो प्रभूजी, आनंद करतो प्रभूजी, हर्षाने उत्साहाने प्रभूजी प्रत्येकाचं हृदयात करून तू भरून काढ प्रभूजी. यावेळेस प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर प्रभूजी. हो दे बाप्पा प्रार्थना करतो जे काही वचन येईल प्रभूजी देवाप्पा ते समजण्याची ज्ञान बुद्धी तू पुरव प्रभूजी. त्या जागेभूत तुझ्या देवताला चुकून बसू दे राजे, सहाय्य कर, मदत कर प्रभूजी. ही वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो राजा. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मदत कर प्रभूजी. प्रत्येकाचं हृदय अंतःकरण तू ओळखतोस राजा, प्रत्येकाच्या हृदयाला तू स्पर्श कर प्रभूजी. आज प्रत्येकाने येथून काही ना काही घेऊन जावं प्रभूजी. तुझ्या वचनाद्वारे आज तू आमच्या प्रत्येकाचा उद्धार कर प्रभूजी. हो दे बाबा आज आम्हाला तुझ्या जीवनाद्वारे एक गिफ्ट मिळावं असेल तर हो दे प्रभूजी. आत्मिक गिफ्ट मिळावं असेल तर हो दे माझ्या नाशा. हो दे बाबा सहाय्य कर, मदत कर प्रभूजी. धन्यवाद देतो प्रभूजी. ही छोटीशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या गोळ्याने पिरणात तुम्ही म्हणतोय. आमेन. आपण बसू शकता. प्रेज द लॉर्ड. सर्वांचे ग्रेटर फेलोशिप मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सर्वजण आनंदी आहेत? नाही आहेत वाटते, आवाज मोठा आहे. सर्वजण आनंदी आहेत? व्हेरी गुड. आनंदी राहायला पाहिजे, कारण की आपला परमेश्वर हा जिवंत परमेश्वर आहे. आपण मूर्ती पूजा करणारे नाहीये, आपण आपल्या जिवंत देवाची आराधना करणारे लोक आहे. म्हणून आपण देवाच्या नावाला आज धन्यवाद देऊया की आज परमेश्वराने आपल्याला हा दिवस, ख्रिसमस, नाताळ, ठीक आहे, परमेश्वराचा जन्मदिवस आज आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे ग्रेटर फेलोशिप अमरावती तर्फे चर्चमध्ये सर्वांचे स्वागत करतो. आणि त्याचप्रमाणे वर्शिप टीमला सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी फार चांगल्या रीतीने आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे देवाच्या आराधनेमध्ये जाण्यासाठी. म्हणून आपण त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद देऊया. त्यानंतर या ठिकाणी
लहान मुलांचा डान्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. फार मेहनत त्यांनी घेतलेली आहे. देवाचा उत्साह, देवाचा आनंद त्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण की देवाचं वचन आहे की लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या. देवाला काय, लहान मुलं देवाला आवडतात. म्हणून त्यांनी एक डान्स प्रिपेअर केला आहे. तो आपण बघूया आणि त्याचं प्रोत्साहन आपण वाढवूया. तर आपल्यामध्ये सर्वात पहिले आपल्या सेंट थॉमस स्कूलचे प्रिन्सिपल मोहन सर या ठिकाणी आहेत. तर ते आपल्यामध्ये उभे राहतील. आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपल्या सेंट थॉमस स्कूलचे प्रिन्सिपल आहेत. बस, थँक्यू सर. तर आपण यावेळेस लहान मुलांना समोर आमंत्रित करूया डान्ससाठी. साथ हम दो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम दो थामे रहे। साथ साथ हम दो चलते रहे, तेरा हाथ हाथ हम दो थामे रहे। चाहे जहाँ भी हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे। हम सब एक होकर बोलेंगे, खुशी से शोर मचाएंगे। हंगामा होवे, जश्न मनाए, यीशु मसीह की जगाए। हंगामा होवे, जश्न मनाए, यीशु मसीह की जगाए। सीटी बजाओ और ताली बजाओ, अरे झूमो और नाचो और आवाज उठाओ। सीटी बजाओ और ताली बजाओ, झूमो और नाचो और आवाज उठाओ। तेरे मंदिर में हम आते रहे, तेरी जय जयकार हम करते रहे। मंदिर में हम आते रहे, तेरी जय जयकार हम करते रहे। चाहे जहाँ भी हम जाएंगे, यीशु का नाम हम ले जाएंगे। हम सब एक होकर बोलेंगे, खुशी से शोर मचा देंगे। हंगामा होवे, जश्न मनाए, यीशु मसीह की जगाए। हंगामा होवे, जश्न मनाए, यीशु मसीह की जगाए। हंगामा होवे, जश्न मनाए, यीशु मसीह की जगाए।
यीशु मसीह की जय गाए। Hey, hey, hey. छान, व्हेरी गुड, खूप छान. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देऊया या मुलांसाठी की त्यांनी फार सुंदर असं नृत्य प्रदर्शन आपल्या समोर जो काही डान्स त्यांनी प्रिपेअर केला होता ते देवाच्या आराधनेसाठी, देवाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी, तर फार चांगल्या रीतीने त्यांनी आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे, म्हणून मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आता या ठिकाणी आपण आपल्या सेंट थॉमस स्कूलचे जे प्रिन्सिपल सर आहेत, मोहोळ सर, ते आपल्या समोर एक गीत सादर करणार आहेत. तर आपण त्यांच्या गीताचा आनंद घेऊया, पण ते त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या देऊया. हेलो, देखो खुशियों का दिन आया है, चरनी में अपना प्रभु यीशु आया है। देखो तो खुशियों का दिन आया है, चरनी में अपना प्रभु यीशु आया है। देखो खुशियों का दिन आया है, चरनी में अपना प्रभु यीशु आया है। निर्मल मन से तुम उसे याद करो, तन मन दोनों अपना साफ करो। निर्मल मन से तुम उसे याद करो, तन मन दोनों अपना साफ करो। मरियम का बेटा देखो मिलने आया है, देखो खुशियों का दिन आया है, चरनी में अपना प्रभु यीशु आया है। देखो खुशियों का दिन आया है, चरनी में अपना प्रभु यीशु आया है। निर्धन को देता है, निर्बल को देता है,
निर्धन को देता भोजन है, जिसने जो मांगा जब वो पाया है। खुशियों का दिन आया है, चरणी में अपना प्रभु यीशु आया है। खुशियों का दिन आया है, चरणी में अपना प्रभु यीशु आया है। गगन में देखो चमका सितारा आ गया है, देखो ये प्यारा। शौचालय में देखो सबकी माया है, खुशियों का दिन आया है, चरणी में अपना प्रभु यीशु आया है। खुशियों का दिन आया है, चरणी में अपना प्रभु यीशु आया है। चरणी में अपना प्रभु यीशु आया है। चरणी में अपना प्रभु यीशु आया है। थँक्यू सर फार सुंदर अशा गाण्याबद्दल. आता आपण जे आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, जे आपली जीवनाची भाकर आहे, आता आपण त्याच्याकडे वळणार आहोत. म्हणजे जेवणाकडे नाही जाणार आहोत आपण. आता मेसेज म्हणजे जो काही संदेश परमेश्वराच्या जन्माचा आपल्यापर्यंत येणार आहे तो ऐकण्यासाठी आपण सर्वजण आपल्या मनाची तयारी करूया आणि आपण मेसेजकडे जाऊया, संदेशाकडे जाऊया. तर मी बाळासाहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतो. संडे स्कूलची मुलं सर्वात प्रथम मी सर्वांचे स्वागत करतो ग्रेट एग्रेस मध्ये आणि जोरदार टाळ्या वर्शिप टीम साठी. आणि खूपच दिग्गीत मोड सरांनी गायलेलं आहे. खरोखर त्याच्यामध्ये खूप मिनिंगफुल आहे आणि मी जे गाणं ऐकत होतो आणि खरोखरच माझ्या हृदयाला असं स्पर्श झाला की तरी तुम्ही त्या गाण्याचे बोल त्यांच्याकडून घ्या आणि बघा की परमेश्वरने आपल्यासाठी कशा प्रमाणे कार्य केलेलं आहे. आणि त्याप्रमाणे सर्व आनंदित आहे कारण की आज प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस आपण साजरा करत आहोत. आणि काही दिवसापूर्वी माझा वाढदिवस मी साजरा केला होता फेब्रुवारी महिन्यामध्ये. आणि तेव्हा मी आनंद साजरा करत असताना मी सर्वजण विचार करत होतो ना, सर्व मला काही लोक विश करत होते. आणि परंतु मी विचार केला
की भरपूर लोक आहेत ना, सगळ्यांनी मला विश करत आहेत, परंतु त्यातले मला फक्त 2 किंवा 3 लोकांनीच विश केलं, बाकीच्या लोकांनी मला विशच नाही केलं. आणि तो आनंद जो होता तो मला आनंद होता ना, परंतु आज जो आनंद आहे एक मनुष्य या नात्याने ना, होऊ शकते आपण कळत नकळत चुका करतो, परंतु मनुष्य या नात्याने आपण एक दुसऱ्यांना आपण कधी कधी मदतीचा हात असतो, कधी नसतो. परंतु मी तो विचार करत होतो की खरोखर जेव्हा मी माझा जन्म असो मी स्वतःच मी साजरा करत होतो मनातल्या मनात, मलाच आनंद होत होता. परंतु मी विचार केला की माझ्याकडून लोकांना काहीच फायदा नाही. परंतु आज जन्मोत्सव मी साजरा करत आहोत, तो जन्मोत्सव आपण साजरा करत असताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये आनंद आहे, पूर्ण जगामध्ये आनंद आहे, पूर्ण देशामध्ये आनंद आहे, पूर्ण राष्ट्रामध्ये आनंद आहे, पूर्ण शहरामध्ये आनंद आहे, पूर्ण गावामध्ये आनंद आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म यासाठी झाला की आपल्याला तारण प्राप्त व्हावं ना. हा खूप मोठा आनंद आपल्यासाठी आहे ना. म्हणून आपण वचनाकडे जाऊया. लूका सुवर्तमान याचा 2रा अध्याय आणि वचन 1 पासून. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण घरी असताना, अभ्यास करत असताना, टीव्ही पाहत असताना, जेवण करत असताना आपण नेहमी काय म्हणत असतो, लेकरांना दूर ठेवा, शांत बसा म्हणतो ना आपण, जेवण करू द्या, आहे की नाही. तसंच आजचं जे लेकरू आहे आपल्यासाठी काय आहे, मोबाईल आहे की नाही. म्हणून कृपया करून मोबाईल व्हायब्रेटर ठेवा किंवा स्विच ऑफ ठेवा ना, कारण की आज कोणत्या प्रकारचे डिस्टर्बन्स होता कामा नये. लूका सुवर्तमान याचा 2रा अध्याय. त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट यांची आज्ञा झाली. क्विरिनिय हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून द्यावयास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नाझरेत गावाहून वर यहूदियातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला. व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वागतच झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्रपात प्राप्त झाला. त्याला तिने बाळत्याने गुंडाळून गव्हाणे ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हाला खूण ही की बाळ त्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हाला आढळेल. इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रगट झाला. आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, उद्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यास शांती. मग असे झाले की 15 वर्षामध्ये देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळविलेली आहे ती पाहू. तेव्हा ते गायगायने गेले आणि मरिया, योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक ही त्यांना सापडली. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ती त्यांनी जाहीर केली. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले
परंतु मरीने या सर्व गोष्टीचे मनन करून ते आपल्या अंतःकरणात ठेवल्या. 20व्या वचनामध्ये नंतर ते मेंढपाळ त्याला सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करत परत गेले. आणि मत्तेय सुवर्तमान याचा 22व्या अध्याय 42व्या वचनामध्ये लिहिलेला आहे की ख्रिस्ताविषयी तुम्हाला काय वाटते, तो कोणाचा पुत्र आहे. ना एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे. आपण जे वाचलं आणि एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे की ख्रिस्ताविषयी तुम्हाला काय वाटतं की तो कोणाचा पुत्र आहे. माझ्या प्रियांनो, मागील दिवसामध्ये बरेच जण मला तिथं दिसले होते. मी तिथं होतो, मेळा लागलेला होता ना, बरेच लोक होते. मी सर्वांना तिथं बघितलं ना, आणि मी पण तिथं होतो मेळ्यामध्ये ना. सर्व होते मेळ्यामध्ये ना. आपल्या सायन्स स्कूल मैदानामध्ये होता ना, मेळा लागलेला होता. सगळेजण होते ना पाहाला. फक्त मी सोडून मी नव्हतो. आणि समजा एखादा खूप मोठा मेळा भरलेला आहे आणि मेळ्यामध्ये बरेच वर्षा अगोदर 15 ते 20 वर्षा अगोदर किंवा 30 वर्षा अगोदर ना, किंवा 28 वर्षा अगोदर किंवा स्वयंसो किती वर्षा अगोदर एखादा व्यक्ती, आपला जवळचा व्यक्ती त्या मेळ्यामध्ये आपल्याला, त्या गर्दीमध्ये आपल्याला भेटला, तर आपण काय म्हणतो, अरे हा तर चमत्कारच झाला की तुमची आणि माझी भेट झाली, हा तर चमत्कारच झाला. तर आपण नेहमी असं म्हणतो आहे की नाही. त्या दिवशी आदेश मला भेटला एका ठिकाणी, आणि आदेशला म्हटलं रे हा तर चमत्कारच झाला ना. सकाळी भेटला, संध्याकाळी भेटला, दुपारी भेटला ना. म्हणजे चमत्कार म्हणजे काय ना. चमत्कार म्हणजे काय, कधी आपण पाहिलं, कधी प्रथम या प्रश्नाचं कधी उत्तर आपण शोधलं, त्याची आणि माझी भेट झाली आणि खरोखर हा चमत्कार झाला, अशा प्रकारे जेव्हा उद्गार आपण काढतो, पण हे चमत्कार नाही. कधी पहा तुम्ही, हा चमत्कार नाहीये. आणि जी गोष्ट नैसर्गिक नियमाप्रमाणे आणि किंवा मानवी शक्तीने घडून आली, बघा काय म्हणतो तुम्ही, की जी गोष्ट नैसर्गिक नियमाप्रमाणे नाही आणि मानवी गोष्टीप्रमाणे नाही ना, ती घडून आली नाही, परंतु मनुष्याच्या पलीकडच्या सामर्थ्याने घडते, ती गोष्ट म्हणजे चमत्कार. कळलं का. जी गोष्ट नैसर्गिक नियमाप्रमाणे नाही आणि मनुष्याच्या शक्तीने घडून आली नाही, ती गोष्ट मनुष्याच्या पलीकडच्या सामर्थ्याने घडते, त्या गोष्टीला चमत्कार म्हटले जाते. आणि कधी तुम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त देह धारण करून या जगात आला. प्रभू येशू ख्रिस्त मानवी रूप धारण करून या जगामध्ये आला, तेव्हा लोकांनी त्यांना ओळखावं म्हणून काही अभिवचने किंवा काही भविष्यवाणी पूर्ण झाल्या. त्या भविष्यवाणी झाल्या आणि त्या काळानंतर पुढे येणाऱ्या लोकांच्या विश्वासाला बळकटी यावी म्हणून ती ज्या प्रॉमिसेस, जी अभिवचने होती, ती पूर्ण झाली. त्याप्रमाणे आपण आता पाहिलं लूका सुवर्तमान दुसऱ्या अध्यायामध्ये की ख्रिस्ताचा जन्म बेथलेहमात होईल. ही गोष्ट कुठून भविष्यवाणी झालेली होती. ही मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडची होती आणि भविष्यवाणी झालेली होती जुन्या करारामध्ये. आणि मिका 5:2 मध्ये पहिली भविष्यवाणी झाली. आणि त्याप्रमाणे काय झालं, आपण जेव्हा पाहिलं लूका सुवर्तमान दुसऱ्या अध्याय 4 ते 7 मध्ये, की ती भविष्यवाणी पूर्ण झाली. येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहमातच झाला. काय कोणी म्हणू शकते का आज की माझी भविष्यवाणी झालेली होती आणि माझा जन्म
या ठिकाणी होईल ना. मी कधी असं म्हणू शकतो का ना. मी असं म्हणू शकत नाही की माझ्यासाठी भविष्य झालं आणि मी माझा जन्म पॅरिस मध्ये झाला, पॅरिस मध्ये होईल ना. कोणी म्हणेल का म्हणता नाही तुम्ही तर एखाद्या खेड्यात जन्म झालेला ना, तुम्ही पॅरिस मध्ये कुठं ना. भविष्यवाणी नाही पूर्ण झाली का नाही. पण तो जे भविष्यवाणी काही अभिवस्त जे मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडचे ज्या होत्या, येशू ख्रिस्ताचा जो जन्म होता हा चमत्कारिक होता ना. येशू ख्रिस्ताने कधी तुम्ही पहा ख्रिस्ताचा जन्म त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की यशाया 7 आणि 14 वाक्यामध्ये की ख्रिस्ताचा जन्म कुमारिकेत वारं होईल. आणि जेव्हा पाहतो मत्ती सुवर्तमानमध्ये की मरिया ही कुमारिका होती ना. ही भविष्यवाणी परमेश्वराची पूर्ण झाली. आणि त्याचप्रमाणे परमेश्वरासाठी भविष्यवाणी होती ख्रिस्तासाठी की तो मेलेल्यातून उठेल आणि येशू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला. आणि माझ्या प्रियांनो कधी आपण पाहिलं आपलं दैवत्व प्रगट करून परमेश्वराने काय केलं, आपल्या संदेशाचा खरेपणा पटविणे हा ख्रिस्ताच्या चमत्काराचा उद्देश होता. बघा तो मानवी रूप धारण करून आला आणि त्याने आपलं दैवत्व प्रकट केलं ना. आपलं दैवत्व प्रकट केलं आणि कशाप्रमाणे कधी तुम्ही पहा प्रेषितांचा 3रा अध्यायामध्ये काय झालं की कशाप्रमाणे चमत्कार कशाला म्हणतात. चमत्कार काय की तिथं पहा तुम्ही काय म्हणता त्या मनुष्याचं वय 40 पेक्षा जास्त होतं आणि तो कधी चालला नव्हता आणि तो चालू लागला आणि हा खरोखर चमत्कार. त्याप्रमाणे कधी तुम्ही पहा योहान सुवर्तमान 2रा अध्याय 11व्या वचनामध्ये की पहिला चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने काना येथे लग्नाच्या समय केला. काना येथे लग्नाच्या म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, मनुष्य रूप धारण केलं, चमत्कार करून आपल्या चिन्हाचा प्रारंभ करून त्यांनी आपले गौरव प्रकट केले आणि शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. माझ्या प्रियांनो आज सुद्धा जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, योहान सुवर्तमान 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचं जीवन प्राप्त होतं. आणि आज सुद्धा जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे त्या बरेचसे तुम्ही उदाहरण बघता की त्यामध्ये की बरेचसे लोकांना चमत्कार केले परमेश्वराने, अनुभव आले. आणि त्याचप्रमाणे कधी तुम्ही पाहिलं येशू ख्रिस्ताचा निसर्गावर अधिकार होता ना. येशू ख्रिस्ताने वादळ शांत केलं. येशू ख्रिस्ताने जेव्हा तुम्ही पहा मार्कुस सुवर्तमानमध्ये की दुष्ट आत्म्यावर त्याचा अधिकार होता, जे दुष्ट आत्मे होते आणि त्याच्यावर सुद्धा त्याचा अधिकार होता. आणि माझ्या प्रियांनो कधी तुम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्तचा जन्म कशासाठी झाला, कशासाठी झाला की तुमच्या आमच्या पापांसाठी आपल्याला पापातून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला ना. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला तारण प्राप्त होतो, तारण ना. आणि त्याप्रमाणे कधी तुम्ही पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त हा 100% परमेश्वर होता आणि 100% मनुष्य होता प्रभू येशू ख्रिस्त. तुम्ही म्हणता कसं की प्रभू येशू ख्रिस्त कधी तुम्ही पाहिलं की इब्री लोकास पत्र 2रा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये की ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा होता. कधी तुम्ही पहा प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी येशू ख्रिस्त मानवी रूप धारण करून आला, तो तुमच्या आमच्या सारखा वाढला. त्याने मंदिरामध्ये प्रश्न विचारले ना. बरेच आता आपल्याकडे शिक्षक आहेत ना, मोडसर आहेत आणि ते शिकवतात मुलांना आणि मुलं त्यांना प्रश्न विचारतात ना, काही प्रश्न आणि ते उत्तर देतात. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिक्षकांना ना त्या मंदिरामध्ये प्रश्न विचारले. त्याचप्रमाणे तो ज्ञानाने वाढत गेला प्रभू येशू ख्रिस्त. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने परीक्षेमध्ये आपलं त्याने दुःख भोगलं, त्याने सुधाराचं काम केलं आणि 30 वर्षाचा होईपर्यंत त्याने सुधाराचे काम केले प्रभू येशू ख्रिस्ताने. 30 वर्षाचा जेव्हा तुम्ही मार्कुस सुवर्तमान 6व्या अध्याय 3ऱ्या वचनामध्ये बघू शकता. सर्वांना भूक लागली
भूक लागली? प्रभू आपल्याला जशी भूक लागते तशी प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा भूक लागली ना. मत्ती सुवर्तमान 4 आणि 2 वचनामध्ये म्हटलेलं आहे, ताण लागते, प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा ताण लागली. आणि त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा झोप लागते ना. तुम्ही सुद्धा झोपता ना. आज मी पाहिलं लोक फोन एका जणाला फोन केला, पण पास्टर आताच मी झोपेतून उठलो ना, 10:30 वाजले होते ना. आणि त्याचप्रमाणे कधी आपण विचार केला की प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याप्रमाणे मनुष्य रूप धारण करून या जगामध्ये आला, त्याने आपण जसं वाढत आहोत, आपण ज्याप्रमाणे ज्ञानाने वाढत आहोत, आपल्याला ज्याप्रमाणे आपला मनुष्य कसा जगतो, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याने काय केलं, परमेश्वराने तो अनुभव घेतला प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तो दैवी स्वभाव सुद्धा होता ना. त्याने जे भूतग्रस्त होते त्यांना बरे केले, जे आजारी होते त्याने बरे केले. आणि त्याचप्रमाणे माझ्या प्रियांनो, आज सुद्धा परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी या भूतलावर आवाज देतो आपल्याला की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, जो कोणी ना या पृथ्वीवर असताना प्रत्येक जण, प्रभू येशू ख्रिस्त फक्त माझ्यासाठी नाही आला ना, प्रभू येशू ख्रिस्त फक्त नेण्यासाठी नाही आला ना. प्रभू येशू ख्रिस्त कोणासाठी आला? राजसाठी नाही आला. प्रभू येशू ख्रिस्त कोणासाठी आला? प्रत्येक व्यक्तीसाठी आला. कारण की प्रभू येशू ख्रिस्त योहान सुवर्तमान 3:16 वचनामध्ये काय लिहिलं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठवला, प्रभू येशू ख्रिस्ताने. आणि जेव्हा तुम्ही पहा, येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवण सुद्धा दिलं ना. 5,000 लोकांना सुद्धा जेवण दिलं ना. चमत्कार केला ना. आपण इथं 100 लोक असतील ना, 80 लोक असतील तर घाबरायची गरज नाही. सगळ्यांना आपण पोटभर देऊ, आहे की नाही. येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना जेवण दिलं ना. आणि त्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तुम्ही पाहता की चमत्काराच्या द्वारे येशूने आपले देवत्व प्रकट केले ना. प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं देवत्व प्रकट केलं. त्याप्रमाणे आज सुद्धा चमत्कार होऊ शकतात का? हो, होऊ शकतात. ज्या अर्थी देव कधीही बदलत नाही. बदलते का देव? सोमित भाऊ बदलते का? आधीच बदलते का ना. मनुष्य बदलू शकते पण देव कधीही बदलत नाही. कल्पेश बदलले का? परंतु परमेश्वर कधीही बदलत नाही. आणि त्याप्रमाणे त्याच्या इच्छेनुसार आजही आपल्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करू शकते. आजही आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकते. परंतु त्याच्या इच्छेनुसार, त्याच्या योजनेनुसार ना. पवित्र शास्त्रामध्ये आपण कधी पाहिलं, आज पवित्र शास्त्र आपल्या हाती आहे ना. परमेश्वराचं वचन आपल्या जवळ आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये कधी आधी चमत्कार जेव्हा आपण पाहतो की पवित्र शास्त्र देवाचं, परमेश्वराचं सत्य प्रकट करतं. सत्य आणि परमेश्वराचं जे सत्य आहे, ज्या अर्थी आपण कधी पाहिलं की विश्वास ठेवण्यासाठी देवाने मनुष्याला आवश्यक असलेल्या गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आहेत. पवित्र शास्त्र हे सत्य वचन आहे. पवित्र शास्त्र हे परमेश्वराच्या प्रेरणेद्वारे लिहिले गेलेलं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये ज्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, आणि म्हणून संदेश पटवून देण्यासाठी पूर्वीप्रमाणे चमत्काराची गरज नाहीये. पूर्वीप्रमाणे जे चमत्कार होते, परंतु आज काय होतं, जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो की प्रभू येशू ख्रिस्त काय करतो की त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो ऑटोमॅटिक. कधी तुम्ही आणि मी अनुभव घेतलेला आहे ना परमेश्वराच्या जीवनामध्ये ना. इथे बसलेल्या प्रत्येकाने येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतलेला आहे. आणि कोणी येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतला नसेल, मी काय यासाठी सांगतो की मी माझ्या प्रियांनो, कधी तुम्ही पहा, तुम्ही फ्रूट ना, फळ विक्रेता
ना मी कमी जातो फळ विक्रेत्याकडे, कल्पेशला माहिती आहे ना, फ्रूट वाल्याकडे कधी तुम्ही जा आणि फ्रूट वाला तुम्ही तिथून संत्र उचलता, ऑरेंज, आणि ऑरेंज उचलल्यानंतर तुम्ही काय करता, पाहता आणि ठेवून देता. परंतु तो फ्रूट विक्रेता काय म्हणतो, भाई साहब आप खाके देखो बाद में पैसा दो. मनात तुम्ही काय विचार करता, आंबट आहे की गोड आहे ना, आंबट आहे की गोड आहे, आणि लगेचच काय म्हणतात तो फ्रूट विक्रेता, भाई साहब पहिले खाके देखो बाद में पैसा दो. त्याचप्रमाणे माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा त्याला काय माहित असतं की त्याने संत्र खाऊन पाहिलेलं असतं की ते गोड आहे, आणि म्हणून तो म्हणतो की पैसा पहिले खाके देखो बाद में पैसा दो. नाही, वेस्टेज होते. त्याप्रमाणे माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा मी अनुभव घेतलेला आहे. येशू ख्रिस्ताचा पहिले अनुभव घ्या आणि मग विश्वास करा. कारण की येशू ख्रिस्त हा सत्य परमेश्वर आहे. येशू ख्रिस्त हा युगानुयुग सारखा आहे. येशू ख्रिस्त आदि आणि अंत आहे. येशू ख्रिस्त अल्फा आणि ओमेगा आहे. येशू ख्रिस्त आजमध्ये तुम्ही पाहता की येशूचा जन्म पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारिकेपासून झाला, म्हणून त्याला जो पापी स्वभाव तो मिळाला नाही. आणि एवढंच नव्हे तर त्याने कधी पाप केलं नाही. आणि येशू ख्रिस्त आपल्या पापासाठीच या क्रूसावर त्याने जन्म घेतलेला आहे. बघा, येशू ख्रिस्त कधी तुम्ही पहा, एखादा कॅन्सर समजा मला कॅन्सर झाला, आणि कॅन्सर हा किती भयानक रोग आहे सर्वांनाच माहित आहे ना, सर्वांना माहित आहे कॅन्सर हा खूप भयानक रोग आहे. वाटतो का भाऊ? नाही, माझं होत नाही. कॅन्सर कधी झाला, आणि तो एक महाभयंकर रोग आहे कॅन्सर. आणि कॅन्सर सर्व लोक घाबरून जातात, आणि काय होईल, कसं होईल ना, आणि वेगवेगळ्या त्या कॅन्सरचा इलाज करण्यासाठी, त्या कॅन्सरचा आजारातून ते मुक्त होण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना विचारतो ना कसं जावं, आणि मग आपण काय करतो, कोणाकडे सायकल असते सायकल जाते ना, कोणी गाडीमध्ये जाते ना, कोणी कसे प्रकारे पायी जाते, कोणत्या डॉक्टरला विचारायला ना, वेगवेगळ्या प्रकारे आपण इथं 2-2, 4-4 दिवस, 8-8 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये आपण राहतो त्या कॅन्सरचा आजारातून मुक्त होण्यासाठी, इलाज करण्यासाठी, बरोबर आहे. पण त्याही पेक्षा जो मोठा आजार आहे ते आहे पाप. बरोबर आहे. पाप हा महाभयंकर रोग आहे. आणि येशू ख्रिस्त बायबलमध्ये म्हणतो की मी डॉक्टर वैद्याचं वैद्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या पापी लोकांसाठी झाला. सर्वात मोठा पापी मी आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं स्वतःचा पाप घेतलं आणि तो क्रूसावर मरण पावला, म्हणजे आपल्याला त्या पापातून मुक्त केलं. कधी तुम्ही पहा, हे माझे पाप आहे, हे सर्व पाप आहे ना, पाप भरपूर आहेत ना, काळे पाप आहेत माझे, आणि हे पाप प्रभू येशू ख्रिस्ताने काय घेतलं, स्वतः घेतले आणि मला मुक्त केले. पाप आहे का आता? एकही पाप नाही राहिलं. काय की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः आपल्या स्वतःवर घेतलं. का घरी तुम्ही पहा, इथं बरेचसे पोलीस लोक आहेत ना, मॅडम वगैरे आहेत, पोलीस लोक आहेत ना, मोड साहेब आहेत, कल्पेश ना, लक्ष्मी मॅडम आहेत. आणि कधी तुम्ही पहा, एखादा समजा मी गुन्हा केला किंवा एखादा स्वयंस्व पर्सन एखादा खून केला आणि खून करून त्याने रक्ताने माखलेले कपडे, तो पूर्ण त्याचा कपडे पांढरे कपडे घातलेले आहे पूर्ण, आणि तो धावत आला, पूर्ण त्याने रक्ताने भरले ते कपडे पांढरे, आणि ते येऊन माझ्या घरात आला आणि पोलीस लोक त्यांच्या मागे आहे, आणि ते कपडे त्यांनी मला घालून दिले, मी घातले, परंतु तो खून करून तिकडून आला. परंतु पोलीस लोक जेव्हा शोधत येतील
आणि तो म्हणेल की मी नाही केला, या माणसाने केला. कोणाला म्हणतील? कारण की माझ्या अंगावर ते रक्ताने माखलेले कपडे दिसत आहेत. त्याचप्रमाणे माझ्या प्रियांनो, आपल्या पापाचं बलिदान देण्यासाठी मनुष्य, कधी तुम्ही विचार करा, कधी तो मनुष्य येईल आणि माझ्याकडे बकरी असेल, मनुष्य येईल माझ्याकडे एखादी कोंबडी असेल आणि तो म्हणेल की नाही, या कोंबडीने खून केलाय आणि याला सजा, हिला सजा द्या. होईल का? मनुष्याची सजा मनुष्यालाच होईल. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा निष्पाप कुमारिकेद्वारे ह्या पृथ्वीवर जन्म घेतला. त्याने कोणतेही पाप केले नाही आणि त्याने आपल्या पापांचं भुगतान केलं. त्याने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलं. आणि माझ्या प्रियांनो, कधी तुम्ही पाहिला की येशू हा धार्मिक मनुष्य होता आणि त्याचे कधी तुम्ही पाहिलं की येशू ख्रिस्ताने जेव्हा क्रूसावर सुद्धा जेव्हा प्राण दिला आणि जेव्हा त्या लोकांना त्यांनी म्हटलं की या माणसामध्ये, या येशू ख्रिस्तामध्ये एक सुद्धा पाप आम्हाला दिसत नाही. धार्मिक मनुष्य होता. आणि ज्याप्रमाणे कधी तुम्ही पाहिलं की येशू ख्रिस्त सारखे आपल्याला होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? समजा मला दामले साहेबांसारखं व्हायचं आहे, तर मला काय करावं लागेल? त्यांच्या संगतीमध्ये राहावं लागेल ना. ते कशाप्रमाणे कंगव्याने भांग करतात ना, कशाप्रमाणे ते ड्रायव्हिंग करतात ना, कशाप्रमाणे ते चालतात, त्यांचं बोलणं ना, त्यांचं मदतीचा हात. जेव्हा मी त्यांच्या संगतीमध्ये राहील तेव्हाच आपण त्यांच्यासारखे होऊ शकतो, इतर लोकांसारखे. बरोबर आहे? तशाप्रमाणे परमेश्वर हा निष्पाप होता, परमेश्वर हा क्षमाशील होता, परमेश्वर हा चमत्कारी होता, परमेश्वर हा प्रेमळ होता, परमेश्वर हा दया करणारा होता. आणि जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, येशू ख्रिस्ताने काय केलं की त्याने त्याची धार्मिकता आपल्याला देतो, परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, आणि आपल्याला पवित्र करतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज जो येशू ख्रिस्ताचा जो जन्म होता, हा असं नाही की तुमची आणि माझी सायन्सकोर मैदानात मेळ्यामध्ये भेट झाली, हा तर चमत्कारच झाला ना. हा चमत्कार नाही, पण तो चमत्कार काय? येशू ख्रिस्ताचा जन्म हा कुमारिकेद्वारे झाला. तर मनुष्याच्या शक्ती पलीकडं, मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडं ज्या गोष्टी होतात तो चमत्कार आहे. म्हणून आज विशेष करून प्रार्थना करूया की ज्या आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आज जन्मदिवस आपण साजरा करीत असताना परमेश्वराच्या वचनामध्ये आपण एकत्र राहून आणि परमेश्वराचा जो जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताची उपस्थिती त्या आहे. आज मागील दिवसामध्ये मी त्याप्रमाणे सांगितलं, माझा जन्म फक्त 2-3 लोकांनी विश केलं, पण आज आपण सर्वजण तो आनंद, कारण की परमेश्वराने आपल्याला कारण प्राप्त करून दिलेला आहे ना. म्हणून आपण विशेष करून प्रार्थना करूया आणि सर्वांचे डोळे बंद करूया की आनंदाच्या सोहळ्यामध्ये आपण असताना परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ परमेश्वर, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करत्या प्रभू येशू ख्रिस्ता, मान व महिमा तुला देतो परमेश्वरा. सहाय कर, मदत कर परमेश्वरा. हो खरोखर परमेश्वर, आज आम्ही इथं तुझा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या घरातून एकत्र आलेला आहोत. परंतु परमेश्वर, तू ज्याप्रमाणे म्हटले आहे की जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो, हो परमेश्वर, त्याला संतान होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि एक परिवार म्हणून आम्ही एकत्र जमलेलो आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. हो परमेश्वरा, सहाय्य कर, मदत कर परमेश्वरा, की आम्ही तुझा जन्मोत्सव साजरा करत असताना आमच्या जीवनामध्ये जो काही दुःख, अडचण, संकट जे काय असेल ते दूर कर आणि उत्साह आणि आनंद दे. हो परमेश्वरा, सहाय्य कर, मदत कर. ज्याप्रमाणे मेंढपाळांना परमेश्वरा आनंद झाला, ज्याप्रमाणे परमेश्वरा, त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा आनंद होते. तुझी स्तुती आणि गौरव करू दे परमेश्वरा. आम्ही परमेश्वर, कारण तू आमच्या पापासाठी त्या क्रूसावर परमेश्वर बलिदान दिलं आमच्यासाठी. हो परमेश्वरा, सहाय्य कर, मदत कर. आपण सर्वांचे डोळे बंद असू द्या. आणि जो कोणी, ज्या लोकांनी विश्वास केला नसेल, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घ्यायचा असेल, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा, मला सांगू द्या की प्रभू येशू ख्रिस्त हा तुमच्या आणि माझ्या पापांसाठी या पृथ्वीवर आला. त्याने आंधळ्यांना दृष्टी दिली, त्यांना लग्नाला चालवलं, जे भुकेले होते त्यांना अन्न दिलं, निराश्रयाला आश्रय दिला. त्याप्रमाणे येशू ख्रिस्त क्रूस खांबावर आपल्या पापांसाठी मरण पावला. तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला आणि 40 दिवस या पृथ्वीवर आला.
कसं त्याला स्वर्गात घेतलं गेलं. आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळाचे जीवन प्राप्त होतं. आणि जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करतो तर आपल्या मनामध्ये प्रार्थना करा की परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. आपल्या मनामध्ये माझ्या मागे तुम्ही प्रार्थना करू शकता आणि त्याचा स्वीकार करू शकता प्रभू येशू ख्रिस्ताचा आपल्या हृदयामध्ये, आणि खरोखर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केले. तर आपण आपल्या मनामध्ये जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करू इच्छितो त्याने आपल्या मनामध्ये प्रार्थना करावी, हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू खरोखर माझ्या पापांसाठी या जगामध्ये आला, तू मनुष्य रूप धारण करून आला आणि तू आम्हाला, मी आज जे काही वचन ऐकलेलं आहे त्याप्रमाणे मी सुद्धा पापी आहे आणि माझ्या पापांची क्षमा कर. आणि परमेश्वरा, आजपासून मी तुझा स्वीकार करतो आणि तुझ्या वचनानुसार चालण्यास तुम्हाला शिकव. आमेन. ज्या ज्या लोकांनी ही प्रार्थना आपल्या मनामध्ये केली असेल, माझ्या प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक अडचणी संकट दूर करो आणि परमेश्वराचं वचनानुसार चालण्यास तुम्हाला सहाय्य करो. म्हणून विशेष करून तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करो. आमेन. हॅलो हॅलो. फार सुंदर असा संदेश आपण यावेळेस ऐकलेला आहे की देवाच्या जन्माबद्दल, कसा परमेश्वराचा जन्म झाला, कशा प्रकारे परमेश्वर या भूतलावरती आला आणि आपल्या पापासाठी कशा प्रकारे त्याने त्या क्रूसखांबावरती बलिदान दिलं, हे सर्व या गोष्टींबद्दल आपण बघितलेलं आहे. म्हणून आज आपण खरंच जिवंत देवाचे लोक आहेत की जे आपण या ठिकाणी उपस्थित आहे. आपण यावेळेस एक गीत ऐकणार आहोत. Hello, hello, check. Hello, check. Hello. Hello, check. Here. Hello, hello. Hello. Hello, hello, check. Hello, check. गहरे प्यार से तुमने प्यार किया, गहरे प्यार से तुमने प्यार किया, माँ से गहरा प्यार तेरा, माँ से गहरा प्यार तेरा.
कोई हालेलुया 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 तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं तेरे साथ चलूंगा एक नूर के समान चलूंगा Hallelujah, 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 थँक्यू. तर यावेळेस आपण पुन्हा एकदा एका डान्सकडे वळणार आहोत. यावेळेस आपण मोठ्या मुलांचा डान्स बघणार आहोत. सर्वात आधी आपण लहान मुलांचा डान्स बघितलेला आहे. तर मोठ्या मुलांनी सुद्धा एक डान्स प्रिपेअर केलेला आहे. तर त्यांना सुद्धा आपण टाळ्या वाजवून त्यांचं प्रोत्साहन आपण वाढूया. ते येत असताना आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजूया. जवाब दूं हर दर्द का
छोटी हो या बड़ी, देगा ईश तुझे आजादी। हर समय हर घड़ी साथ न छोड़े वो कभी। बात छोटी हो या बड़ी, देगा ईश तुझे आजादी। तू ही तू, तू ही तू, ईश तू ही तू, तू ही तू, तू ही तू, मेरा सब कुछ तू ही तू। कुछ नहीं चाहिए मुझे, यीशु काफी है। कुछ नहीं चाहिए, सिर्फ यीशु काफी है। कुछ नहीं चाहिए मुझे, यीशु काफी है। कुछ नहीं चाहिए, सिर्फ यीशु काफी है। कुछ नहीं चाहिए मुझे, यीशु काफी है। तू ही तू, तू ही तू, यीशु तू ही तू, तू ही तू, तू ही तू, मेरा सब कुछ तू ही तू। तू ही तू, तू ही तू, यीशु तू ही तू, तू ही तू, तू ही तू, मेरा सब कुछ तू ही तू। फार छान, खूप सुंदर डान्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. तर पुन्हा एकदा जोरात आपण टाळ्या या मुलांसाठी देऊया, कारण की आपल्या टाळ्याने त्याचं प्रोत्साहन वाढतं व पुढच्या वेळेस यापेक्षाही आणखी सुंदर डान्स आपल्यासाठी ते करतील पुढच्या क्रिसमसला. म्हणून आपण खरंच त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांनी फार मेहनत केली. तर यावेळेस महिला मंडळ जे आहे ते आपल्यासमोर एक शुभकामनेचं गीत सादर करणार आहेत.
हॅलो हॅलो. यावेळेस आपण आपल्या शेवटच्या चरणामध्ये आलेलो आहे. तर यावेळेस मी धुळे अंकल यांना आभार प्रदर्शनासाठी या ठिकाणी आमंत्रित करतो. ते आपल्याकडे आभार प्रदर्शन करतील. धन्यवाद. धन्यवाद. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा मला देवांनी आपल्या सर्वांचा आभार मानण्याची संधी दिलेली आहे. कारण मी मागील काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह होतो, परंतु देवानं मला पुन्हा जिवंत ठेवलं आभार प्रदर्शनासाठी. हा एक देवाचा चमत्कार आहे. म्हणून मी पुन्हा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात म्हणून मी सर्वांचा आभारी मानतो. आणि या ठिकाणी पाळक साहेबांनी म्हटलेलं आहे की परमेश्वर एक चमत्कारी परमेश्वर आहे. म्हणून खरोखर हा एक चमत्कार आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी आभार मानतो आमचे मोहोळ साहेब, जे वेळोवेळी आम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक वर्षी आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडतो तेव्हा तेव्हा ते बिलकुल आमच्यासाठी कोणतंही काम मागं टाकून उपस्थित राहतात. आणि असेच आमचे मोहोळ साहेब सर्वांचे आवडते आणि त्यांचं पण तो पण आमच्यासाठी एक चमत्कार आहे. मागील काही दिवसात त्यांना सुद्धा एक अटॅक आला होता आणि आज परमेश्वरांनी त्यांना आपल्यामध्ये उपस्थित केलं. हा एक खूप मोठा चमत्कार आहे त्यांच्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी की आज ते या ठिकाणी उपस्थित. त्यांनी एक सुंदरसं गीत पण गावलं. हा एक परमेश्वराचा चमत्कार आहे आणि आज या ठिकाणी आमच्यामध्ये उपस्थित आहे. म्हणून मी ग्रेटर ग्रेस फेलोशिप तर्फे त्यांचं आभारी आहे. त्याचप्रमाणे आमचे मंडळीचे वडील दामले साहेब नेहमी आम्हाला प्रत्येक वेळेस प्रत्येक रविवारी न विसरता चर्चला येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात. चांगल्या प्रकारे प्रभूच्या वचनामधून आम्हाला शिकवतात. म्हणून ग्रेटर ग्रेस फेलोशिप तर्फे आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि यावर्षी बरेचसे नवीन चेहरे आहेत. त्यांचं नाव मी म्हणजे माहित नाही मला, परंतु मला जरी माहित नसलं तर परमेश्वरांना सर्वांचे नाव त्याच्या हातावर कोरलेले आहे. परमेश्वर आपल्याला सर्वांना ओळखतो. आणि या ठिकाणी जे तुम्ही उपस्थित झाले ते आमच्यामुळे नाही किंवा पाळक साहेबांमुळे नाही, परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी उपस्थित केले. हे खूप मोठं प्रभू येशूचा तुमच्या मागं खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाले जेवढे काही नवीन लोक आहेत त्यांचं मी आमच्या ग्रेटर ग्रेस फेलोशिप तर्फे आभारी आहे. आणि जे काही आमचे बरेचसे नवीन चेहरे आहेत, विशेष आमच्या रक्षा मॅडमचा आम्ही खूप आभारी आहोत. ते प्रत्येक वेळेस या ठिकाणी येऊन आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. वेळोवेळी ते आम्हाला मार्गदर्शन करतात. आमची जरी भेट होत नसले तर मोबाईलद्वारे सुद्धा त्यांचे आम्हाला चांगले चांगले स्टेटस पाठवून ते आम्हाला प्रोत्साहित करतात. म्हणून आम्ही विशेष रक्षा मॅडम ते खूप खूप आभारी आहोत. आज पहिल्यांदा आमच्यामध्ये उपस्थित झाले आमचे रक्षक मीना मॅडम आज आमच्यामध्ये उपस्थित आहे. आमच्या सोबत काम करतात म्हणून आम्ही मीना मॅडमची सुद्धा आमच्या मंडळीतर्फे आभार मानतो. तसेच या ठिकाणी हे जेवढं काही डेकोरेशन केलेलं आहे, परमेश्वराचे लेकर अंकुश, शायना, भावना, पेरू आणि चिव, ऋषिकेश, विशेष म्हणजे ऋषिकेश आणि आमचे पास्टर बाळू यांनी अतोनात रात्रभर प्रयत्न करून प्रत्येक वेळी प्रयत्न करतात. यावेळेस अतोनात रात्रंदिवस प्रयत्न करून शाळेनं सुद्धा त्यांनी रात्रभर हे डेकोरेशन केलं
आणि सर्व या कार्यक्रमाचे सर्व त्यांनी धुरा हातात घेऊन हा कार्यक्रम आज साजरा केला. म्हणून मी या देवाच्या लेकरांचे आमच्या ग्रेटर गर्ल फेलोशिप तर्फे खूप खूप आभार मानतो. आणि शेवटी महत्वाचं व्यक्ती राहिल्यांचे पाळच नाही, ते आजच नाही तर वर्षभर अतोनात प्रयत्न करतात, वर्षभर प्रत्येकाला जाऊन भेटतात आणि खरोखर देव त्यांना प्रत्येक संकटातून असतो. बरेचदा त्यांच्या मागे भरपूर संकट येतात, ते सांगतात, कधी कधी सांगत पण नाही, परंतु देवांचा खूप मोठा आशीर्वाद त्यांच्या मागे आणि प्रत्येक वेळा ते रात्रंदिवस धावत असतात. आणि हे डेकोरेशन जेवढं डायरेक्शन केलेलं आहे आमच्या पाळे साहेबांनी, म्हणून आमच्या सर्वांतर्फे आम्ही पाळे साहेबांचे खूप खूप आभार मानतो. आणि सर्वात शेवटी महत्वाची व्यक्ती जे फक्त चर्चला येतात, कुठल्याही कार्यक्रमात हजर राहते, कुठल्याही डेकोरेशनला हजर राहते, नुसतं घरी झोपून असतात, असे व्यक्ती म्हणजे सुबोध धुळे. मी स्वतः माझ्यातर्फे आणि ग्रेटर तर्फे स्वतःचा आभार मानतो. येणारे नवीन वर्ष आणि हा नाताळ आपल्या सर्वांना सुख समाधानाचं जावं, आपल्या लेकरांना. कारण मागील दिवसात आपण बरेचसे संकट पाहिले, बरेचसे दुःख पाहिले, करोनाने सर्वांना परेशान करून टाकलं, परंतु आपण या ठिकाणी सर्व संकटातून बाहेर निघालो आणि या ठिकाणी उपस्थित राहिलो. हे देवाची कृपा आपल्या सर्वांवर आहे. म्हणून हे नवीन वर्ष, येणाऱ्या नवीन वर्षाने हा नाताळ आपल्या सर्वांना सुख समाधानाचा हवं अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो आणि आभार संपवतो. धन्यवाद. थँक्यू. खरोखर आजची जी भक्ती, आराधना आणि सर्व जो वेळ खरोखर परमेश्वराने एक अद्भुतरित्या ना चमत्कारिकरित्या आपल्याला इथपर्यंत आणलेला आहे. आणि आता जे व्यक्तिमत्व त्यांनी जे दाखवलं ब्रदर सुबोध दादांनी, आणि खरोखर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे की चर्चचे ते पिल्लर आहे. आणि आपण त्यांना असं म्हणू शकतो की जेव्हा आपण पाया घालतो ना, पाया घालतो तर त्याच्यामध्ये पिल्लर असतात ना, कॉलम असतात, आणि ते पिल्लर पूर्ण घराला काय म्हणतात, काय करतात, आधार देतात ना, आधार देतात. आणि तशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या ग्रेटर ग्रेस अमरावतीसाठी आहे ना. एक पिल्लर म्हणून ते नेहमी माझ्या पाठीशी राहतात. प्रत्येक याच्यामध्ये एक मला एक आधार म्हणून ना आपल्या जीवनाला देतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या देऊया. आणि त्याप्रमाणे खरोखर नेहमी आपल्या ग्रेट चर्चला नेहमी मार्गदर्शन करणारे, नेहमी काही गरजा असतील फोन करून विचारणं, काय प्रॉब्लेम्स आहेत का, काही गरजा आहेत का, नेहमी फोन करतात. आणि आपल्याबद्दलचे प्रेम त्यांच्याविषयी, आणि मी मोठ्या अधिकाराने त्यांच्याकडे जातो, भांडतोय ना, त्यांच्यासोबत भांडतो. त्यांचं ते पण मी त्यांना बोलतो, ते पण माझ्याशी बोलतात. आणि कधी कधी आमचे वाद होतात. वाद म्हणजे तसे वाद नाही, प्रेमाचे वाद होतात ना, एक अधिकाराचे वाद होतात. आणि ते म्हणजे पंडितरावजी मोहोळ ना, आणि नेहमी ते तयार असतात. आणि आज ते आपल्यामध्ये नाही, परंतु ते येत आहेत, त्यांची ड्युटी आहे, भरती आहे. आणि ते एक सर्व्हिसमॅन आहेत आर्मीमध्ये, परंतु त्यांची मिसेस आहे इथे पद्माताई उभे राहतील, आणि त्यांचं आपण जोरदार आभार मानूया. आणि खरोखर ते नेहमी एक आधार म्हणून आपल्या चर्चला नेहमी फोन करतात ना. अशीच नाही आहे, मानसिक असू द्या, आर्थिक असू द्या, कोणत्याही प्रकारची मदत ते आपल्याला नेहमी त्यांचा हात तयारच असतो. आणि खरोखर आणि विशेष आनंदाची बातमी म्हणजे ते बुलेट आणायला की आज येतील, बुलेट येईल, त्यांचं घर त्यांना विचारा. आणि संध्याकाळी पार्टी आहे ना, आता आपल्याकडे जेवण आहे, पण संध्याकाळी पार्टी माहिती. आणि खरोखर आणि इथे उपस्थित विशेष करून मी आभार मानतो की आपल्या तरुण मंडळीची
ना तरुण मंडळीचे मी विशेष करून आभार मानतो की तरुण मंडळी नेहमी तयार असतात प्रत्येक कार्यामध्ये ना. प्रत्येकाची नावं सगळ्यांना माहिती आहे ना. तरुण मंडळी कृपा करून सर्व तरुण मंडळी या, कृपा करून जेंट्स अँड लेडीज, जेंट्स अँड लेडीज, तरुण मंडळी. तरुण मंडळी नेहमी आज जसे माझ्या पाठीशी आहेत तसेच नेहमी पाठीशी राहतात. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक कामामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ते हे राहतात. ते वेळेचा त्यांना भान नाही राहत. बॉबी नाही येत, बॉबी वेळेचं भान नाही राहत आणि कोणत्या गोष्टीचं ते